बल्लारशाह वन परिक्षेत्र में पिछले कुछ महीनों से बल्लारशाह कारवा परिसर में धूम मचाने वाले बाघ ने अब तक 4 व्यक्तियों की जान ली है। T86M इस बाघ को कैद करने की मुहिम जोरों पर शुरू थी और इसी दौरान 29 अप्रैल को करीब 6:30 बजे के दौरान बाघ को कैद करने में वन विभाग को सफलता मिली। यह कार्रवाई श्वेता बोडू वन संरक्षक मध्य चांदा वन विभाग चंद्रपुर इनके मार्गदर्शन में आदेश कुमार शेंडगे सहायक वन संरक्षक इनके नेतृत्व में उक्त मुहिम को सफल बनाने के लिए नरेश भोरे वन परिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह, KN घुगलोत क्षेत्र सहायक बल्लारशाह, AS पठान क्षेत्र सहायक उमरी, VP रामटेके क्षेत्र सहायक कारवा और वन रक्षक SM बोकड़े, RS दुर्योधन, DB मेश्राम, TO कामले, AB चौधरी, PH आनकाड़े, SR देशमुख, BM वनकर, अतिशीघ्र दल चंद्रपुर के कर्मचारी PRT पथक इटोली, उमरी पोद्दार, उमरी तुकुम, सातारा कोमटी, सातारा भोसले और रोजंदारी वन मजदूर ने परिश्रम लेकर मुहिम को सफल बनाया। कार्रवाई संदर्भ में जानकारी वन परिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह नरेश भोरे ने दी। बल्लारशाह वन परिक्षेत्रामध्ये मागील जानेवारी महिन्यापासून 4 घटना घडलेल्या आहेत, ज्यामध्ये 4 इस्मांचा मृत्यू झालेला आहे वाघाच्या हल्ल्यामध्ये। तर अशा वाघांचा आयडेंटिफिकेशन सुद्धा झालेला आहे। याच्यामध्ये T86 जो नर वाघ आहे तो ह्या सलग घटना त्यांनी केलेल्या होत्या। त्याकरिता आम्ही त्याचा लाईव्ह कॅमेऱ्याद्वारे CCTV द्वारे त्याचा नेहमी मागोवा घेत होतो। तर आम्हाला काल 29 एप्रिल 2024 रोजी 6 वाजताच्या सुमारास तो आम्हाला लोकेट झाला। त्यानंतर त्याच्यावरती सेटअप करण्यात आलेला होता आणि त्याला तिथेच बेशुद्ध करण्यात आलं होतं। तर आमचे मध्य चांदावन विभागाचे वनरक्षक श्री फुलजले यांनी त्याला डॉट केलेला आहे आणि डॉक्टर कुंदन पोडचेलवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावरती बेशुद्धीची जी प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे। तर या वाघाला जेरबंद करून तात्काळ वन्यजीव उपचार केंद्र चंद्रपूर येथे हलवण्यात आलेला आहे। तर आता हा जो वाघ होता तर वाघाला जेरबंद केल्यानंतरही या बल्लारशाह कारवा जंगल परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाघाची संख्या आहे। त्यानंतर इतरही हिंस्र प्राणी सुद्धा आहेत। त्यामुळे माझ्या सगळ्यांना नागरिकांना आव्हान आहे की तेंदू हंगाम सुद्धा सुरू होत आहे, तर सूर्योदयानंतरच जंगलामध्ये प्रवेश करावा। एकट्याने प्रवेश करू नये, समूहाने तेंदू संकलनाकरता जावं आणि वन विभागास सहकार्य करावं। सिटी वीकली प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।